स्त्रीवर अत्याचार करणारा नराधम अखेर सापडलाच. आमच्या समोर हजर करा त्याला. आऊसाहेब, बाळराजांच्या 5वीची तयारी झालीये. काय पुजावे 5वीला? भाला, कट्यार, तलवार, विटा. तलवार. ही खास तलवार आम्ही देऊ. खास तलवार? कोणाची? इकडच्या स्वारींची? नाही. मग महाराज साहेबांची? नाही. मग जरा धीर धरा. तुम्ही फक्त सिद्धता करा. काही उणे पडू देऊ नका. आमची कोशिश तीच आहे. शुभा कुठे? खोर स्वराज्यातल्या स्त्रीशी बदंबल केलास. याची सजा एकच. नेताजी, राज माफी असावी, पण आज गडावर समारंभानंतर आधी स्वराज्य. या गुन्हेगाराचा एक हात आणि एक पाय तातडीनं कलम करा. राजा, राजा, राजा माफी द्या. राजा, राजा, राजा माफी द्या. बाई 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 बाई, अंगावर काटा झाला. अहो काय हे, आज बाळराजाच्या कपाळावर सटवाई नशीब लिवाई येणार. अंकीचं स्वागत हे असं रक्तानं करायचं? देवीला नराधमाचं रक्त फार आवडतं सुंदराबाई. माफी असावी, पण तरीही ही घटना अशुभच. सोयरा, नराधमाचं रक्त ही गोष्ट अशुभ नाहीये, शुभ गोष्ट असते. राक्षसांना मारलं म्हणूनच दसरा साजरा करतो ना आपण. परंतु आऊसाहेब, तळतळाट तर लागणार नाही ना बाळराजांना? राजाने रायरेश्वरावर उलट आशीर्वाद मिळतील त्या पीडित बाईचे. हे जाणून घ्या, जिच्याशी त्या नराधमाने अन्याय केला, की आता तिच्या आत्म्याला शांतीच मिळेल. तर बांधावरच्या हरेक झाडा झुडपांनी सुद्धा सैनिक बनलं पाहिजे. बाळाची 5वी पूजा, गावातील हरेक आणि पुढे हरेक तलवार घर ठेवा. किल्ला बनला. तलवार घराचा वासा हे तलवार हाला बनला पाहिजे. खरं तर तुम्हाला ओळखायला यायला पाहिजे. यापुढे लक्षात ठेवा, ही दादासाहेबांची तलवार. बरोबर सई, हे तुम्हाला ठीक याद आहे. आम्ही या गोंड्यावरून ओळखलं. दादासाहेब तलवारीच्या नाकाला गोंडा बांधायचे हे ऐकून होतो आम्ही. आमचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजांची लाथ मारली. शिवाजी राजांचं रगात आहे ते. यांच्या 5वीला तलवार उसळल्यावर त्यांच्यासारखेच पराक्रमी जावे ही जगदंबा चरणी प्रार्थना. शिवाजी राजाला राणी साहेब सोबत बघ. राधा जसं राजा तशी राणी. गरोदर असताना मी धावून आल्या. पोटातल्या लेकराची मी पर्वा केली नाही. आमचा असा कयास आहे, शिवे आदिलशहा आता फार काळ गप्प राहणार नाही. लवकरच तो एखादा सरदार मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर पाठवणार. पुतळा नाही साहेब, त्या सांगावर घेण्यास काय ग जाऊन ताई साहेबांचा मेना गडावर आलाय बघा. एवढंच नव्हे तर अगं बाई, स्वराज्यावर आलेलं संकट झेलण्यासाठी चल चल. कोरप्या डोंगर खंबीर आहे. त्या तटबंदीचं चिलखत घालायला हवं. डोंगराचा गड लढाऊ किल्ला बनवा.
सुरुवात करावी. काय झालं कान्होजी काका? काय नाही, तुम्ही विचारा ना मला.